नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर. आज मी आपल्यासाठी सवित्र भक्ती विजय कथासार यातील कथा घेऊन आलेली आहे. तरी आपण सगळ्यांनी हे श्रवण करावं. अध्याय 12. आटलेली विहीर पाण्याने भरली. नागनाथाचे मंदिर फिरले. अनेक तीर्थे पाहत पाहत ज्ञानदेव व नामदेव मारवाड देशात आले. सर्व वृक्ष प्रदेश कोठे पाणी नव्हते. दोघांना तहान लागली होती. घशात कोरड पडली होती. हिंडता हिंडता त्यांना एक विहीर दिसली. तिच्या पाण्यात होते, पण फारच खोल होते. पाणी वर कसे काढायचे हा प्रश्न पडला. नामदेव म्हणाले, मी लघिमा सिद्धीच्या योगाने विहिरीत उतरून पाणी पितो. असे म्हणून त्याने सूक्ष्मरूप घेतले आणि विहिरीत खाली उतरून तो पाणी पिऊन वर आला. नामदेवाला तो म्हणाला, मी तुला पाणी आणून देतो, तू काळजी करू नकोस. तेव्हा नामदेव म्हणाले, विठ्ठल सर्वाघटी आत्मरूपाने राहत आहे. तो माझी तृष्णा शांत करेल. यात काय अवघड? मी त्यालाच प्रार्थना करतो. असे म्हणून तो पांडुरंगाचा धावा करू लागला. त्याच्या आर्त हाका पांडुरंगाला ऐकू आल्या. रखुमाईला तो म्हणू लागले, मला कसे तरी होत आहे. मनाला उदक वाटत आहे. माझ्या कोणा भक्ताला त्रास होत आहे कळत नाही. रखुमाईला नवल वाटले. पांडुरंग म्हणाले, थांब. उत्तरेत नामदेव तहानेने व्याकुळ झाला आहे. तोच हाका मारित आहे. रखुमाईला सुद्धा त्याच्या हाका ऐकू येऊ लागल्या. आल्या पांडुरंगाने तत्काळ मनाहून जास्त वेगाने नामदेवाजवळ जाऊन ती विहीर पाण्याने भरून ओसंडून टाकली. नामदेवाला पिण्यासाठी वरचेवर पाणी मिळाले. नामदेवाला व ज्ञानदेवाला शेम देऊन पांडुरंग परत स्वस्थानी गेले. ज्ञानदेव म्हणाले, तू खरोखरच पांडुरंगाला वश करून घेतले आहेस. मला समाधीस्थ योगानंच पाहून मुळीच समाधान वाटत नाही. त्यांच्यापेक्षा मला तुझीच संगत जास्त आवडते. नामदेवाने भरून टाकलेली पाण्याने विहीर त्यानंतर कायम राहिली. त्यानंतर भारतातील अनेक तीर्थांना भेटी देत देत ते दक्षिणेकडील तीर्थक्षेत्रे पाहत पाहत ज्ञानदेव व नामदेव ओंढ्या नागनाथ या क्षेत्रात आले. तिथे स्नान केले. महाद्वारी साष्टांग नमन केले. मग मंदिरात शिरले. पुन्हा नमस्कार केले. शंकराची नानाविध नामाने स्तुती केली. पिंडीला आपल्या करतालांनी स्पर्श केला. मग नामदेव महाद्वारी आले. तेथे त्याने कीर्तन सुरू केले. टाळ वीणा घेऊन भजन नामसंकीर्तन सुरू केले. त्याचे मन पांडुरंग चिंतनात मग्न झाले आणि नामदेवाचे कीर्तन ऐकण्यास व भक्तिरसात डुंबण्यास तेथून लोक येऊ लागले. गर्दी वाढू लागली. विठ्ठल विठ्ठल म्हणून गर्जना करीत नामदेव भजन व कीर्तन करण्यात रंगून गेले होते. तोच तेथे ओली धोतरी नेसलेले व भस्म अंगाला फासलेले असं काही शिवभक्त ब्राह्मण शंकराची पूजा करण्यासाठी आले. पण गर्दी एवढी होती की त्यांना आत प्रवेशच करता येईना. त्यांना राग आला. ते लोकांना बाजूला व्हा असे म्हणू लागले. त्यांच्या मनात विकल्प आला, आम्हाला विटाळ होईल. उगाच का ओरडतो? टाळ वाजवत हाका कशाला मारता? तिकडे पंढरपुराला तेच चालेल. इथे नागनाथाला असे मुळीच आवडणार नाही. पंढरीला जा आणि मनोसुक्त नाचा असे ते म्हणू लागले. श्रोते त्यांना म्हणाले, अहो महाराज, हरी आणि हर वेगळे मानू नका. तीर्थ आणि जळ, गुळ आणि गोडी, दिवा आणि उजेड, रत्न आणि चमक, पक्वान आणि स्वाद, वाद्य आणि नाद हे जसे एक आहेत तसेच विष्णू व शिव एकच आहेत. ब्राह्मण म्हणाले, आले मोठे ज्ञान सांगणारे. आम्ही उच्च वर्णाचे. नामदेवाचे सिद्धांत ज्ञान आमच्या मनाला येणार नाही. आता इथून जातो की खरपूस मार देऊ. त्यावर श्रोते काहीच बोलले नाहीत आणि त्यांनी वाटही दिली नाही. कीर्तन चालूच होते. पूजेला विलंब होत होता. ब्राह्मण चिडून ताटकाळत उभे होते. एक म्हणाला, आपण या नामदेवालाच पिटाळून लावू. विटाळ होईल खरा, पण मग पुन्हा वाटल्यास स्नान करू. दुसरा म्हणाला, शिवायचे कशाला, त्याला सांगून पाहू. मग त्याने नामदेवापर्यंत जाऊन त्याला सांगितले, देवळाच्या महाद्वारात गर्दी होते. पूजा करायला आत जाता येत नाही. तू देवळाच्या मागच्या बाजूला जा, तिथे कीर्तन कर. सगळी गर्दी तिकडे जाऊ दे. नामदेवाने नम्रपणे विप्रांना वंदन केले व तो जागा सोडून मंदिराच्या मागच्या बाजूस जाऊन कीर्तन करू लागला. तेव्हा सर्व लोके उठले आणि मागच्या बाजूस गेले. प्रचंड जय जयकारात विठ्ठल विठ्ठल, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी
असे भजन सुरू झाले. टाळ मृदंगाचे ध्वनी आसमंती दुमदुमू लागल्या. नामदेव करुणार्थ वाणीने पांडुरंगाचा धावा करू लागला. तिकडे ब्राह्मण वाट मिळताच विजयी मुद्रेने मंदिरात गेले व गाभाऱ्यात जाऊन त्यांनी शंकराची यथोचित पूजा केली. त्याला पुष्कळ वेळ लागला. इकडे बाहेर मोठमोठ्याने नामघोष चालला होता तेव्हा एक मोठी आश्चर्यकारक घटना घडली. आकाशातून लक्षवधी पताका कीर्तनस्थळी फडफडत उतरल्या. नामदेव आणि सारी मंडळी आनंदाने नाचू लागली. टाळ्यांच्या गजराने दिशा दुमदुमून गेल्या. नामदेवाला वाटले, एवढे सगळे आहे पण नागनाथ विनमुख का बरे आहे? त्याने जर या बाजूला मुख केले तर त्याच्या सन्मुख कीर्तन केल्याचे समाधान मिळेल. तो पुन्हा पांडुरंगाची विनवणी करू लागला. त्यावेळी संपूर्ण नागनाथाचे मंदिर फिरले आणि नामदेवाच्या बाजूस महाद्वार आले. हा चमत्कार पाहून तर टाळ मृदुंग दशदिशांना ही वार्ता वारंवार गरजू लागली. चंद्रमौळी शंकर नामदेवाला पावला म्हणून भक्त मंडळी आनंदाने टाळ्या पिटू लागली. नागनाथ मंदिराचे प्रवेशद्वार पूर्वेस होते ते पश्चिमेस झाले. पूजा करून ब्राह्मण बाहेर आले तो काय, नामदेव ज्ञानदेव व सहस्रावधी श्रोते भक्त महाद्वारासमोर. ती सकाळची वेळ होती. पूर्वेला मंदिराचे द्वार होते म्हणून ते अर्धेदान देण्यासाठी पाहू लागले. तो सूर्य देवळा पाठीमागे दिसला. त्यांना काही कळेना. इतर सर्व घरे नदी व वगैरे जेथे तेथेच होते. फक्त देऊळ पश्चिमाभिमुख झाले होते आणि लक्षवधी पताका सर्वत्र फडफडत होत्या. ते सारे पाहून ब्राह्मण थक्क झाले व त्यांनी म्हटले, नामदेवा, तुझी कीर्ती त्रैलोक्यात गाजत राहो. तुझ्यामुळे आम्हाला भक्तीचा महिमा कळला. कीर्तनासाठी आलेल्या देवांच्या पताका पुन्हा पुन्हा गगनात जाऊन दिसेनाशा झाल्या. सर्वत्र विठ्ठलाचा व जय जयकार होऊ लागला. विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.